अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योतिताई अमोल गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी आज आपल्या पदाचा औपचारिक पदभार स्वीकारला। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता आली आहे। राज्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव महापौर निवडला गेला। हे स्वर्गीय अजितदादा पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल। आम्ही सर्वजण अजितदादांकडे जाऊन नगर विकासासाठी मोठा निधी आणण्याचा विचार करत होतो, पण त्यांच्या निधनाने ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे। तरी सुद्धा नागरिकांनी पक्षावर टाकलेला विश्वास कायम ठेवून शहराच्या विकासासाठी एक हाती सत्ता दिली आहे। आता प्रश्न अनेक आहेत, अडचणीही आहेत, पण आम्ही एकत्रितपणे त्या अडचणींवर मात करू, असं माजी खासदार सुजय विखे म्हणाले। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आज महापौर आणि उपमहापौरच्या निवडी दुपारी पार पडल्या आणि आत्ता उपमहापौर पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आमचे नेते आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शहराचे कार्यसम्राट आमदार संग्रामभाई जगताप साहेब, त्याचप्रमाणे आमच्या ताई महापौर ज्योतिताई गाडे आणि सर्व भाजपा राष्ट्रवादी युतीचे नगरसेवक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मी पदभार स्वीकारलेला आहे। अहिल्यानगर शहराने जो 52 नगरसेवक आम्हाला देऊन जो पूर्ण विश्वास सुजयदादा आणि संग्राम भाईंवर टाकला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा न जाता एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून करणार आहोत। सुरुवातीला गॅप झाल्यानंतर सर्व पदाधिकारी आम्ही परत या ठिकाणी आलेलो आहोत आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की पाण्याचा जो प्रश्न आहे, म्हणजे सध्याला जे दिवसाड पाणी येतं तर ते रोज आणि मुबलक स्वच्छ पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार रस्त्याचं काम संग्रामभाईंच्या माध्यमातून सुरू आहे। आपला तर माहितीच आहे की शहरामध्ये भरघोस काम सुजयदादांनी त्या ठिकाणी केले आहेत। आपण उड्डाणपूल पाहायला बरेचसे काम आहेत आणि जे प्रलंबित कामं असतील नक्कीच आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि जे पण कामं होतील ते चांगल्या दर्जाचे होतील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर माननीय गाडेताई आणि भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर माननीय धनंजयजी गाडे यांची धनंजय जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे। मला आनंद वाटतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर हा अहिल्यानगरमध्ये झाला। आमदार संग्रामभाई जगतापांच्या सहकार्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून आणि खरं पाहायला गेलं तर स्वर्गीय अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून आम्ही हे महापौर पद आणि उपमहापौर पद निवड समर्पित करतो। या अहिल्यानगर शहराने जो विश्वास या दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर दाखवला, राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई या दोन्हीही नेत्यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या योगदानामुळे हा विजय शक्य झाला आणि आता आज ही निवड झाल्यानंतर खरं कामाला सुरुवात होईल। प्रश्न प्रचंड आहेत। आमची खरं पाहायला गेलं तर जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि जेव्हा जनतेमध्ये गेलो तर आम्हाला हा विश्वास होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर एकदा झाल्यानंतर माननीय अजितदादांकडे आम्ही जाऊन या शहरासाठी पहिल्या टप्प्यातच लगेच याच मार्चच्या बजेटमध्ये 100 कोटी आणायची तरतूद आम्ही करायचा निर्णय घेतला होता दोघांनी। आता दुर्दैवाने परिस्थिती बदललेली आहे, आज राजकीय परिस्थिती वेगळी झालेली आहे। मला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि सुनेत्राताईंच्या माध्यमातून या शहराचे प्रश्न आम्ही सोडू शकू, सक्षम पद्धतीने सोडू शकू आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यावर राहील। तर आज प्रत्यक्षात कामाला सुरुवात केल्यानंतर जसे जसे अडचणी समोर येतील तसं तसं अडचणींना सामोरे जाऊन आम्ही काम करत आहोत।
नाही, स्पष्ट बहुमत आम्ही जे मागितलं होतं जनतेकडून, त्याचं कारण पहिला एक जो उद्देश होता, की हा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला घोडे बाजार बंद व्हावा. तो आज पहिल्यांदा बंद झाला. ही पहिली वेळ आहे महापौर, उपमहापौर निवडीची, जेव्हा नेते म्हणून नेतृत्व करत असताना पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना यावं लागलं नाही. भैया आणि आम्ही आता कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे आलो. पण दोन्हीही या पक्षाचे नेतृत्व करणारे लोक न येता सुद्धा आपोआप महापौर, उपमहापौर निवड झाली असती. ही पहिली वेळ आहे. नाहीतर तुम्ही सगळे पत्रकार जाणून आहात, की ज्या पद्धतीने महापौर निवडीच्या वेळेस जो काही तमाशा या शहरामध्ये व्हायचा, जो काही बाजार मांडला जायचा, तो बाजार जनतेने स्वतः हाणून पाडला. दुसरा मुद्दा, की या संपूर्ण बहुमताचं एक फार मोठं आकलन मी असं करतो, की ह्या अगोदर जे वातावरण किंवा जी परिस्थिती निर्माण लोक करायचे, की लोकांमुळे पक्ष आहे. एखाद्याला वाटायचं मी आहे म्हणून पक्ष आहे. काही लोकांना वाटायचं मी नसतो तर काहीच होऊ शकत नाही. पण या लाटेने हे सिद्ध केले, की व्यक्ती मोठा नसतो, पक्ष मोठा असतो. पक्षाची संघटना मोठी असते. आणि आज जर तुम्ही नगरसेवक आहात, आज जर तुम्ही पदावर आहात, आज तुम्ही महापौर, उपमहापौर आहात, तर यामध्ये तुमचं योगदान आहे हे नाकारता येणार नाही. पण याच्यामधलं तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे पक्ष संघटनेचं आहे. तुमच्यापेक्षा मोठं योगदान हे या शहराच्या मतदारांचं आहे. आणि म्हणून प्रत्येकावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल. आणि संपूर्ण बहुमत असल्या कारणाने कुठल्याही प्रकारे जो व्यक्ती काम करणार नाही त्याला आपण समजूनही सांगू शकतो. आणि निर्णय घ्यायला आता ठरावासाठी सुद्धा कधी कधी मला माहिती कानावर अशी आली होती, की जुन्या काळात ठरावासाठी पण पैसे द्यावा लागायचे. आज तो धंदा सगळा बंद झाला. अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी जे काही ठराव लागतील ते जनरल बॉडीमध्ये आमचे सगळे नगरसेवक घेतील आणि विकासाला जलद गती मिळेल. जो शब्द दिलेला आहे प्रचारामध्ये विकासासंदर्भात, प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ताकद ही पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, आमदारांच्या नेतृत्वाखाली या उपमहापौर, महापौरला असेल आणि सर्व नगरसेवकांना असेल. यावेळी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक अविनाश घुडे, प्रकाश भागानगरे, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, महेश लोंढे, सतीश शिंदे, बाळासाहेब पवार, पुष्पा बोरुडे, अजय ढोणे यांसह नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर.